बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानं सर्वजण चिंतेत आहेत। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खाननं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं। त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून सर्वांचे प्रार्थना केल्याबद्दल आभार मानलेले आहेत। तर या धक्क्यातून सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा आणि कुटुंबाला वेळ द्यावा असं म्हटलंय। रियल लाईफ मधला हिरो सैफ रियल लाईफ मध्ये देखील हिरो झाला। सैफनं स्वतःच्या मुलाचे आणि घरातील 4 कर्मचाऱ्यांचे जीव वाचवले। सैफ अली खान थोडक्यात बचावला। त्यानं दरवाजा बंद केला नसता तर अनर्थ घडला असता असा जबाब सैफच्या घरची केअरटेकर लीमा हिनं दिलाय। सैफ अली खानवर चाकूनं नव्हे तर ब्लेडनं हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। याच ब्लेडचा तुकडा सैफ अली खानच्या पाठीत अडकला होता। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराकडून 1 कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली। खंडणीच्या उद्देशानं सैफ अली खानवर हल्ला झाला। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे। या घटनेला 1.25 महिना लोटतोय। तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे। वाल्मिक कराड यानं खुनाचा कट रचल्यावरून त्याचाही तपास SIT करतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक शस्त्रांच्या संख्येबाबत चर्चा आहे। प्रशासनानं कारवाई करत गुन्हा दाखल असलेल्या 232 शस्त्र परवानाधारकांपैकी 160 परवाने रद्द करण्यात आले। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यांबाबत महत्त्वाची कारवाई केली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आलेत। बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या चौकशीसाठी पाचोऱ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक सचिन सोमवंशींनी उपोषण सुरू केलं। दरम्यान कुटुंबियांना सरकारनं 1 कोटींची आर्थिक मदत द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर आभार दौरा करणार आहेत। विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विजय मिळवून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे मतदारांचे आभार मानणार आहेत। त्यांच्या या दौऱ्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होईल। भाजपच्या संविधान गौरव अभियानाचा पुण्यातून शुभारंभ झाला। शहांच्या विधानानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून भाजपनं देशभर संविधान गौरव अभियान सुरू केलं। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये अभियानाचा शुभारंभ झाला। गंगा स्नानाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं। चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या वातावरण बदलावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी गंगा स्नानाविषयी वक्तव्य केलं होतं। आता एक मोठी बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 9 जणांवर मकोका लावलाय। यात CIDनं सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलेला आहे, तर वाल्मिक कराडला गँगचा सदस्य आहे आणि या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला मकोका लागताच CIDचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आलेले आहेत आणि हत्या प्रकरणाचा तपास CIDचे उपअधीक्षक अनिल गुजर करतायत। त्यांच्या जागी आता अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील याचा तपास करणार आहेत। त्यामुळे CID मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि आता यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध CID घेत आहे। त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच राज्यात नाविन्यता शहरांची म्हणजेच स्मार्ट सिटी स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषवत असतानाही सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून पायउतार न झाल्यानं राज्य सरकारनं अखेर संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलंय। नगरविकास विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केलाय। शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे। त्यासाठी 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू होणार आहे। त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी संधी आली आहे। लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलंय। 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे असं तटकरे म्हटलंय। खराब रस्त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बळी जात आहेत। खराब रस्ते बांधल्यास अजामीन पात्र गुन्हा ठरवण्यात यावा। अपघातांसाठी रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना तुरुंगात पाठवावं असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं। राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण अस्तित्वात येणार आहे। राज्य परिवहन विभागाकडून येत्या 3 महिन्यात हे धोरण जाहीर करणार असल्याचं राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांनी सांगितलं। अस्तित्वात असलेल्या धोरणाची मुदत 30 मार्चपर्यंत संपणार आहे आणि त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं।
राज्यातील कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्य कामगार विमा सोसायटीनं राज्यात 18 नवीन रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला। यापैकी सर्वाधिक 4 रुग्णालय रायगडमध्ये तर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 2 रुग्णालय मंजूर झाली आहेत। या रुग्णालयांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे। लवकरच आयोग गठन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अभियंत्याच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी प्रशासनानं माय बीएमसी सचेत ॲप्लिकेशन विकसित केलेलं आहे। प्रत्यक्ष कार्यस्थळी होणाऱ्या कामांची माहिती या ॲपमध्ये भरण्याची सूचना अभियंत्यांना करण्यात आली आहे। मात्र पालिकेच्या या निर्णयाविरोधात अभियंत्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे। पादचारी पुलांचा वापर होत नसल्याचं समोर आल्यानंतर पुणे महापालिकेनं या पादचारी पुलांचा आढावा घेण्यास सुरुवात झालेली आहे। या पुलांवर तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून क्षेत्रीय कार्यालयांकडे पुलांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे शहरातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। राज्य सरकारनं नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू केली आहे। त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे। पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाच्या नाऱ्याला अधिक बळ देण्यासाठी पीओपी बंदीची यावर्षीपासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय। ठाणे पालिका मूर्तिकारांना माती आणि जागा देणार आहे। मुंबईत तोट्यात असलेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पडून असलेल्या तब्बल 1800 हेक्टरपैकी 1200 हेक्टर वापरण्यायोग्य जमीन भाडेतत्वावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेच्या माध्यमातून 5 वर्षात विकसित करणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। पगार न मिळाल्यानं धारावी येथील बेस्टच्या काळा किल्ला आगारातील ओलेक्ट्रा बस कंपनीच्या कंत्राटी चालकांनी संप पुकारलाय। 100हून अधिक चालक संपावर गेल्यानं आगारातील बस रस्त्यावर आल्या नाहीत आणि त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुन्हा हाल सुरू झाले। भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचं सांगत काँग्रेसनं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याआधी देखील अनेकांनी या प्रकरणी याचिका दाखल केलेल्या आहेत। काँग्रेसच्या याचिकेसह विविध याचिकांवर आता 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई महापालिकेचे सुमारे 60,000 कर्मचारी निवडणूक कामासाठी जुंपले होते। वारंवार तगादा लावल्यानंतर हे कर्मचारी महापालिकेत परतले असले तरी अद्याप 586 कर्मचारी परतलेले नाहीयेत। यापैकी 47 जणांचा पगार रोखला असल्याची माहिती निवडणूक विशेष कार्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर वाढलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तांदळाच्या दरात 10 ते 12 रुपयांची वाढ झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येतं। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,035 इतकी झालेली आहे तर सोयाबीनला 4,040 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। मकर संक्रांती निमित्तानं बाजारपेठेमध्ये गुळाची मागणी वाढली आहे। सांगलीतील बाजार समितीमध्ये दररोज सरासरी 518 क्विंटलपर्यंत आवक होते। सौद्यामध्ये सर्वसाधारण दर 3,720 ते 4,140 रुपयांपर्यंत मिळत आहे। राज्यात एकूण 93,514 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, ज्यात 56,746 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे। लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या चांदवड बाजारात कमीत कमी 1,000 तर सरासरी 1,800 असा दर मिळाला। देशभरातील बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या सोयाबीन विक्रीच्या मुख्य काळात 46 लाख टन सोयाबीनची आवक झाली। त्यापैकी डिसेंबर अखेर नाफेडच्या वतीनं देशभरातील विविध खरेदी केंद्रांवर 8.12 लाख टन सोयाबीनची हमी भावानं खरेदी करण्यात आली। पुण्यात ऊस गाळप हंगामानं आता जोर पकडलाय। बदलत्या हवामानामध्ये पुणे विभागात 114,92 टन ऊसाचं गाळप पूर्ण झालंय। 8.88% उतार्यानुसार 3,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय तर राज्यात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागात 10% इतका आहे। कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील खडावली स्थानकाजवळ 70 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करून वृद्धाकडील सोन्याची चेन आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष 50 वरून 15% केल्यानंतर प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचे 3ऱ्या फेरीसाठीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार विद्यार्थ्यांना 23 जानेवारीपर्यंत नोंदणी, प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्र संकेतस्थळामार्फत भरता येणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पेपर पेन यांच्या सहाय्यानंच घेण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। केंद्रीय आरोग्य तसंच शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली।
अनधिकृत बांधकामातील रहिवाशांना बांधकामावरील मालकी हक्क हा बेकायदा कागदपत्रांच्या आधारे मिळालेला आहे. त्यामुळे अशा रहिवाशांना कोणतंही संरक्षण देता येणार नाहीये असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. तसंच भिवंडीजवळील काल्हेर स्थित एका गृहसंकुलातील 5 बेकायदा इमारतींना पाडकाम कारवाईपासून संरक्षण देण्यास न्यायालयानं नकार दिला. कोल्डप्लेच्या मुंबईमधील कॉन्सर्टची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. मुंबईमध्ये 18, 19 आणि 21 जानेवारीला नेरूळच्या डॉक्टर DY स्टेडियमवर ही कॉन्सर्ट होणार आहे. ब्रिटिश बँड कोल्डप्ले सध्या म्युझिक ऑफ द स्पेस वर्ल्ड टूरमध्ये भारतात आलेले आहेत. बँडमधील क्रिस्ट मार्टिन मुंबईमध्ये दाखल झालाय. नवी मुंबईमध्ये होणाऱ्या कोल्डप्ले कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या आरोपाच्या निमित्तानं एक महत्त्वाचा आणि चिंताजनक मुद्दा जनहित याचिकेतून उपस्थित करण्यात आला. मात्र हा काळाबाजार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्व किंवा ठोस उपाययोजना राज्य सरकारच आखू शकतं. तो अधिकार राज्य सरकारलाच असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. नवी मुंबईमध्ये प्रथमच जागतिक कीर्तीच्या कोल्डप्ले या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर जिल्हा बाल संरक्षण विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांना संगीत कार्यक्रमातील आवाजामुळे होणारा त्रास लक्षात घेता ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता एक मोठी बातमी. परभणीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटलेत आणि या घटनेदरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. यामुळे संतापाची लाट उसळली आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. आजपासून परभणीतून या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चात विविध संघटना सहभागी होणार आहेत. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका विवाहितेचा तिचा पती, सासू आणि नणंदेनं छळ केला. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापुरात साई वेदांत या नव्यानं उभ्या राहत असलेल्या इमारतीच्या 5व्या मजल्यावरून पडून एका 4 वर्ष मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीमध्ये काम करणाऱ्या मजुराची ही मुलगी असून इमारतीला कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी या ठिकाणी लावली नव्हती आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गेल्या 11 महिन्यांमध्ये शहर आणि उपनगरात 48,343 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तर 450 घटना चोरीच्या उद्देशानं हल्ला केलेल्या आहेत आणि 431 घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. वसई वाहतूक विभागानं रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे धावणाऱ्या रिक्षांवर मोठी कारवाई केली आहे. हे चालक प्रामुख्यानं रात्रीच्याच वेळी रिक्षा चालवत असल्यानं महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जळगावात सोन्याच्या दरात एकाच दिवसात 900 रुपयांनी तर चांदी प्रति किलोला 2,000 रुपयांनी महागले. अमेरिकेतील नवीन व्यापारी धोरणामुळेच हा परिणाम झाल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे नळ कलेक्शन घेणाऱ्यांवर महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे रस्ता खोदून जलवाहिनीला छिद्र पाडून नळ कनेक्शन घेतल्या कारणानं संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली आहे. जळगावात गांजा विक्री करणाऱ्यांसाठी आलेल्यांना सापळा रचून अटक करण्यात आलेली आहे. आरोपींकडून 4.5 किलो गांजासह 2,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. जळगावात अनेक शेतकऱ्यांकडून खतांच्या टंचाईच्या तक्रारी वाढलेल्या असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असल्याचं सांगितलंय. जिल्ह्यामध्ये 1,22,000 मेट्रिक टन साठा शिल्लक असून शेतकऱ्यांना खतांची कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलंय. मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवा बंद असतील. दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा MMRDAनं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलाय. 55 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी तब्बल 87,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला डेंगळे पुलालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या टाकून अतिक्रमण करण्यात आलं होतं. त्यावर महापालिकेच्या परिमंडळ 2 तर्फे भल्या सकाळी 6 वाजता कारवाई करून 50 पेक्षा जास्त झोपड्या काढून टाकल्यात. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठात मॉडेल करिअर सेवा केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. ही केंद्र विविध क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडतील.
मेटा यावर्षी आपल्या 5% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारे काढून टाकलं जाईल आणि त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. दर 3 वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा कायदा असला तरी मुंबई महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात आणि एकाच पदावर चिकटून बसलेले दिसतात. लेखा विभागातील 9 कनिष्ठ आणि वरिष्ठ लेखापरीक्षक बिलिंग विभागातच कार्यरत आहेत. पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादानं हे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भायखळा येथील वीर जिजामाता प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी पेंग्विन आणण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता इथे विदेशी सर्पालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येणार असून प्रस्तावाला त्याबाबतच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय अशी माहिती या प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांच्या गाड्या बंद पडत असल्यानं कचरामुक्त अभियानासाठी आता पालिकेच्या मालकीच्या गाड्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याचं समोर येत आहे. कंत्राटदारांची वाहनं बंद पडत असल्यानं प्रसंगी जेसीबीनं कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडपर्यंत न्यावा लागत असल्याचं देखील चित्र आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पालिकेनं रस्त्यांवर नव्यानं चर खोदण्यास मनाई केलेली आहे. मात्र प्रदूषणाची पातळी आटोक्यात येत असल्याचं पाहून पालिकेकडून ही बंदी उठवण्याचा विचार सुरू आहे. केईएम रुग्णालयात 20 जानेवारीला फॅटी लिव्हर क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. लिव्हरशी संबंधित आजारांबाबत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन जनजागृती करणार आहेत अशी माहिती रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी दिली आहे. कोस्टल रोडलगत जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महापालिकेला दिलेल्या मंजुरी संदर्भात पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपांची केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. या आक्षेपांमध्ये तथ्य आढळल्यास आणि होर्डिंगमुळे नियमांचा भंग होत असल्यास योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. मुंबईतील निम्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा आणि कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं मुंबईच्या प्रदूषणात मोठी भर पडते. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार बेकऱ्यांना सीएनजी वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेकडून देण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात नागरिकीकरण वाढत असून वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते. जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शहरातील तब्बल 39,150 इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्प आणि पुनर्विकास प्रकल्पामध्ये प्रदूषण विषयक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्याचं 477 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. 33 बांधकामं बंद करण्यात आली आहेत. एकीकडे कमी होणारी प्रेक्षक संख्या तर दुसरीकडे शासन कराच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या चित्रपटगृहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. राज्यात कधी काळी 1400 चित्रपटगृह होती, आता त्यातील 900 चित्रपटगृह बंद आहेत. 400 चित्रपटगृह खरं तर ही सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील खासगी वाहनांसाठी टोल वसुलीच्या बदल्यात सरकार मासिक आणि वार्षिक पास सुरू करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. आणि आता एक मोठी बातमी. बस वाहक बंद पडलेल्या एका रिक्षाला पायानं धक्का देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चालू बसमध्ये बंद पडलेल्या रिक्षाला पायानं धक्का देत पुढे नेत असल्याच्या या प्रकाराची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी बस चालक आणि वाहकाचं निलंबन करण्यात आलेलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी चालक आणि वाहकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. भारतातील 5 पैकी 4 जण यंदा नवीन जॉब शोधण्याचा विचार करतायत. 80% कर्मचारी नवीन जॉब शोधतायत. त्यामुळे तरुणांनी जॉबसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करणं गरजेचं असल्याचं लिंक्डइनच्या अहवालात म्हटलेलं आहे. यूपीच्या संबलमध्ये दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दगडफेक झाली होती आणि त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लखनौच्या मलिहाबादमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ माजली. इथल्या इसापूर गावात एका घरात घुसून मायलेकीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय. यूपीतल्या कासगंजमध्ये सराफा व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. दुकानात बसलेल्या सराफा व्यापाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला असून खुर्चीवरून पडून त्याचा मृत्यू झाला. यूपीतल्या मुझफ्फरपूर नगरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मेकॅनिकला मारहाण केल्याचा आरोप केलाय. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
यूपीतल्या बरेली येथील नैनिताल महामार्गावर कार स्वारांची स्टंटबाजी पाहायला मिळाली। 12हून अधिक गाड्यांसमोर उभं राहून तरुणांनी हा स्टंट केला। यूपीतल्या बुलंदशहरमध्ये बनावट चीज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आलाय। कारखान्यातून 2,500 किलो बनावट चीज, 4,000 लिटर सिंथेटिक दूध आणि मोठ्या प्रमाणात रसायनं देखील जप्त करण्यात आली आहेत। भारतानं अंतराळात आणखी एक इतिहास रचला। इस्रोच्या स्पॅडेक्स मिशननं ऐतिहासिक डॉकिंगमध्ये यश मिळवलंय। पंतप्रधान मोदींनी ट्विट करून अभिनंदन केलंय। दिल्लीत धुक्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पर्वतांवर पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली आहे। जम्मू काश्मीरच्या पटनी टॉप, नथा टॉप आणि सनासर भागात तुफान बर्फवृष्टी झाली आहे। त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटलाय। उत्तर काशी आणि उत्तराखंडच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे। गंगोत्री, यमुनेत्रीच्या शिखरांवर तसंच हर्सिल खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। गंगोत्री महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। अंतराळात दीर्घकाळापासून अडकलेल्या सुनीता विल्यम्सचे नवे फोटो समोर आले आहेत। 7 महिन्यात पहिल्यांदा सुनीता विल्यम्सनं अंतराळ स्थानकाच्या बाहेर येऊन स्पेस वॉक केलं। तसंच सहकारी अंतराळवीर निक हेग यांच्यासोबत काही दुरुस्तीची कामंही केली। तुर्कीच्या इस्तांबूलमध्ये एका अत्यवस्थ मुलाला एका कुत्र्यानं रुग्णालयात नेलं असल्याचं समोर आलंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेनं भारताला मोठं गिफ्ट दिलंय। अमेरिकेनं भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवलेले आहेत। अमेरिकेनं बुधवारी 3 भारतीय अणुप्रकल्पांवरील निर्बंध उठवले। तर या बातमीपत्रामध्ये आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात आणि सविस्तररित्या जाणून घेतलेल्या आहेत। यापुढे देखील बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे। खरं तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज विविध मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला होता आणि त्याचा आज जबाब नोंदवण्यात येणार आहे। मुंबई क्राईम ब्रांचची टीम लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खान याचा जबाब नोंदवणार आहे। त्यामुळे सैफ अली खान याच्या जबाबातून नेमकं काय समोर येतं याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। बातम्यांचा ओघ हा असाच आपण सुरू ठेवूयात। आता गावाकडच्या काही बातम्या आपल्याला पाहायच्यात। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी।